नमस्कार, मी प्राजक्ता वढावकर, फाउंडर तपस एल्डर केअर. तपस एल्डर केअरच्या तर्फे आपण ज्या ही मुलाखतींची सिरीज करतोय, वृद्धत्वातल्या प्रॉब्लेम्सविषयी जाणून घ्यायला काही जाणकारांशी आपण गप्पा मारतो. तर आज मी बोलवलं आहे डॉक्टर पल्लवी कासंडे यांना. त्या काउन्सिलिंग एड आहेत महर्षी कर्वे संस्थेत. त्याहीपेक्षा माझी खूप जवळची मैत्रीण आणि तपसमध्ये त्याचा विचार करायच्या आधीसुद्धा मी सगळं तिच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्यामुळे मला, आपल्या टीमला, तपसमधल्या आजी आजोबांना, त्यांच्या कुटुंबियांना असं सगळ्यांचीच ती काळजी घेते. तर त्याविषयी आज बोलू आपण. मला पल्लवीची सगळ्यात मोठी मदत अशी होते की आजी आजोबा जेव्हा तपसमध्ये राहायला येतात, जेव्हा त्यांना काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर असतात किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतात, तेव्हा जेव्हा कुटुंबीय असा निर्णय घेतात की आता तपसमध्ये त्यांना आपण ॲडमिट करायचं आहे आणि त्या केअर होममध्ये आणणं, इथपासनं जे कुटुंबियांचे प्रश्न असतात किंवा त्याच्यानंतरही जे गिल्ट, भीती, समाजाची भीती, हे सगळं जे आपण रोज बोलतो, तर तेव्हा कुटुंबियांना गायडन्स करण्याकरता पल्लवी मॅडम म्हणजे दैवत आहे त्यांच्यासाठी आणि खूप मदत होते. त्याचबरोबर आमच्या टीमलाही मदत होते, कारण त्या दोन्हीकडे आम्हाला समजावून सांगतात त्या आजी आजोबांचे प्रॉब्लेम्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्या कुटुंबियांची मनस्थिती त्या आम्हाला समजावून सांगतात. तेव्हा मग हे सगळं एकत्र छान जुळून येतं. तर तिचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि त्याविषयी आज आपण बोलू. तिचे अनुभव जाणून घेऊया आणि ती हे सगळं कसं करते हे आज मी तुला विचारणार आहे. खरं म्हणजे हा प्रवास तूच मला खूप सोपा करून दिलास. तुला आठवत असेल तर आपण मी तुला म्हणायचे की अगं या आजी आजोबांशी मी नाही बोलू शकत आहे, हां. कारण ते कुणाशीच खरं म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तर मी काउन्सिलिंग म्हणून कुणाचं काउन्सिलिंग करू असं आपल्याला सुरुवातीला प्रश्न पडला होता. पण पहिल्या 2-3 वर्षात मग आपल्या काउन्सिलर्सना किंवा केस वर्कर्सनाही असं जाणवायला लागलं की कुटुंबियांच्या सगळ्या प्रश्नांना काही आम्ही उत्तरं देऊ शकत नाही आहोत, किंवा आम्ही कितीही समजून सांगितलं, डॉक्टरांनी किती वेळा त्यांना सगळी कल्पना दिली, आजाराबद्दल समजून सांगितलं, तरी त्यांचं समाधान होत नाही आहे. सतत प्रश्नांचा भडीमार आहे किंवा एक त्यांच्या निर्णयाविषयीचं असमाधान आहे. म्हणजे अजूनही आपल्याला जाणवतं की तपस छान आहे, तपसबद्दल आम्हाला काहीच प्रश्न नाही, पण हा जो पण असतो आणि तो मला वाटतं तुम्ही म्हणजे तू आणि तुझ्या टीमनी इतका चांगल्या पद्धतीने जाणून घेतलात आणि म्हणून या एका नवीन विषयाची सुरुवात आपण तपसमध्ये करून घेऊ शकलो. मग अशी ओळख करून देताना जसं तू म्हणलीस की कितीतरी प्रश्न कुटुंबियांच्या मनामध्ये असतात, याचं कारण मला पहिल्यांदा सांगायला आवडेल. असं का होतंय? आता एक सायकोलॉजीची किंवा मनाची अभ्यासक म्हणून मी असं नक्की सांगेन की मन कुठे आहे असं जर आज आपण शोधायला गेलो तर कथा कादंबऱ्यातल्या दिल, काळीज इथपासून ते आज शास्त्राने सांगितलं की मन मेंदूतच आहे, मेंदूतल्या पेशींमध्ये आहे. हे मुद्दाम मला सांगण्याचं कारण असं आहे कारण पेशी मेंदूतली ती जेव्हा काम करेन अशी होते तेव्हा आपण डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स किंवा इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्सकडे जातोय. मग जर पेशीमध्ये मन असेल, म्हणजे पेशीचं जे अमूर्त कार्य आहे, अबस्ट्रॅक्ट फंक्शनिंग जे आहे तेच मन आहे. विचार करणं आहे, स्मृती, मुख्यतः स्मृती आहे किंवा सृजनशीलता आहे, कल्पना आहे, त्याचं समरायझेशन करणं आहे, अर्थ काढणं आहे. ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत की समोर काय चाललंय त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या मेंदूमध्ये व्हायला पाहिजे. जेव्हा हे आजार होतात तेव्हा ह्याच कुठल्या तरी कार्यामध्ये बिघाड झालेला असतो. आपण सिटी स्कॅन करतो किंवा खूप मोठी केवढी लिस्ट फॅमिली मेंबर्स आपल्याकडे घेऊन येतात सगळ्या टेस्ट केलेल्याची, पण नेमकं त्यांना हे कळतं की ठीक आहे आम्हाला कळलंय डिमेन्शिया आहे, अल्झायमर्स आहे, म्हणजे आठवत नाहीये सोडून जे प्रश्न त्यांना जाणवतात त्याची त्यांना उत्तरं मिळत नसतात की ते आमच्या अंगावर ओरडतात का, नॉलेजच नसतं ग. कारण म्हणजे आणि आजकाल सांगू का, गुगल करतात सगळे. म्हणजे कित्येक
मी पहिला प्रश्न आपल्या जेव्हा फॅमिली माझ्याशी बोलायला येते तेव्हा पहिला प्रश्न त्यांना मी हा विचारते की तुम्ही माहिती करून घेतली आहे का या आजाराविषयी. तर हो म्हणतात. कुठे माहिती करून घेतली आहे? तर बहुतेकांनी गुगलवर ती माहिती वाचलेली असते. काय वाचलंय नेमकं त्यातलं, काय माहिती करून घेतली असं विचारलं तर लक्षात राहत नाहीये, इथपर्यंतच सांगता येतं. किंवा दुसरा एक प्रश्न की जो त्यांना ॲक्सेप्ट करायला लागलेला असतो म्हणजे आता हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे, म्हणजे हा बरा होणार नाही. तेव्हाच मदत मागितली जाते की जेव्हा अगदी पण ह्या हाताबाहेर दोनच गोष्टी कळलेल्या असतात. हां. म्हणजे मला असं वाटतंय की आपले जे सायकियाट्रिस्ट त्यांना इतर काही गोष्टी सांगत असतील त्या तशा रजिस्टर होत नाहीत. कारण डॉक्टरांकडनं त्यांना काय हवं असतं की एक तर हा आजार बरा होणार आहे का नाही बरा होणार आहे, आम्ही इथे आणलंय त्याचा फायदा काय आम्हाला आहे आणि आमच्या आईवडिलांना आहे. तिथे समुपदेशनाची सुरुवात होते असं वाटतं. कारण जेव्हा माझ्याशी चर्चा होते तेव्हा ह्या दोन गोष्टी सोडून आम्ही बऱ्याच गोष्टी बोलतो. हां. म्हणजे खूपदा त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये काय काय घडलंय आणि हे जेव्हा सांगायला सुरुवात होते तेव्हाच लक्षात येतं की आपण जे एरवीही जर तुम्ही डिमेन्शिया किंवा या गोष्टींबद्दल वाचलं तर या आजाराची सुरुवात काही 80व्या वर्षी किंवा 90व्या वर्षी होत नाही. त्याची सुरुवात कुठेतरी 50-60पासूनच होत असते. पण ते माहिती नाही आहे, आजाराचीच माहिती नाही आहे, आज कोणाला अज्ञान आहे. म्हणून पहिला भाग मला समुपदेशनातला असा वाटतो की आजाराची माहिती देणं म्हणजे लक्षणं सांगणं असं नाही, तर या लक्षणांवरनं आता आजार झालेली व्यक्ती कशी वागणार आहे प्रॉग्नॉसिस हे त्यांना सांगणं. आणि वागणं म्हणजे त्याच्या विचारापासून परस्पर संवादापर्यंत किंवा अटेंडंटशी कसं वागणार आहे, मागणी कशी करणार आहे, जे काही दिवसभरामध्ये चालतंय त्याचं रिपोर्टिंग कसं होणार आहे. आणि हे आपण आता 6-7 वर्ष काम करतोय म्हणून जितक्या ठामपणे आपण सांगू शकतोय ते कुठल्याही शास्त्रीय पुस्तकात दिलेलं नाही आहे. मेमरी लॉस किंवा लॉस ऑफ कॉन्फिडन्स किंवा प्रोग्रेसिव्ह डिसीज किंवा बाकीचे जे शब्द आहेत हे आहेत, पण त्याचं वागणं कसं आहे हे नाही कळत. आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या प्रश्नांना सुरुवात होते मुळात हेच की आम्ही यांना सांभाळू शकणार आहोत की नाही. हां. तो म्हणजे तू रूट कॉजलाच पहिला हात हो घालतेस. हो. आणि सांभाळू शकणार नाही याचं कारण आता ते बेडरिडन झालेत किंवा असं नसतं, त्यांच्याशी रोजचं आमचं नाही जमत आहे. हा मला वाटतं आज फॅमिलीचा रोजचा प्रश्न आहे. कारण अटेंडंट ठेवला जातो, मग जी काही नर्सिंग केअर आहे ते घ्यायला माणसं असतात, पण एवढंच नाही ना माणसाला हँडल करणं. हो ना. जे ऑर्गनाइज केअरमध्ये हँडल करणं ही जी सिस्टीम तपसमध्येही तू आणि तुझ्या टीमनी लावून ठेवलेली आहे, त्याला आपण मल्टिपल मॉनिटरिंग म्हणतो, की एक रजिस्टर किंवा तिथे ॲडमिट झाल्यापासून ते त्या माणसाची व्यवस्था लागेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या नाही ना घरी होत. एक अटेंडंट असतो, एक कोणतरी फॅमिली मेंबर मधला केअरटेकर असतो. ऑलरेडी इतका ताण आलेला असतो. एक्झॅक्टली. तर ते जेव्हा आपल्याकडे येतात ना, म्हणजे मला एक जाणवतं की तपसमध्ये जेव्हा कुटुंबीय त्यांच्या आईवडिलांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की आता काही शक्य नाही आहे, आम्हाला सांभाळताच येत नाही आहे, तेव्हाची ती अगतिकता आणि हेल्पलेसनेस जो आहे त्याविषयी तू कसं काउन्सिलिंग करतेस किंवा तू काय सांगू शकशील? बरोबर आहे. म्हणजे खरं म्हणजे फॅमिली इतक्या स्पष्टपणे नाही सांगू शकत. त्यांना माहितीच नाही की आपण अगतिक झालोय किंवा काय. त्यांचं इंटरप्रिटेशन कसं असतं की म्हणजे ते मला एक्सप्लेनेशन द्यायला लागतात, आम्ही हा डिसिजन का घेतला. आणि मग त्यामध्ये बरीच कारणं असतात की मी नोकरी करतो, माझी बायको नोकरी करते, मग आम्ही संध्याकाळी येतो, मग ते दिवसभर एकटे असतात, मग अटेंडन्सशी त्यांचं पटत नाही आणि मग भांडणं होतात. किंवा मग काल ते पडले होते, मग हे अटेंडंटच्या लक्षात आलं नाही का, किंवा त्यांनी कसं एकटं सोडलं, हे प्रश्न त्यांचे असतात. अनेकदा घरातनं बाहेर पडलेले, हरवले आणि मग कोणीतरी घरी आणून सोडलं, असे इन्सिडन्सेस झालेले असतात. त्यानंतर अचानक म्हणजे डिक्लाईन सडन ही होऊ शकतो या आजारांमध्ये, मग काय करावं हे कळत नसतं. सो हे सांगतात, पण इथे हँडल कसं करावं आणि त्यातनं त्या कुटुंबियांना रोजचा जो ताण सहन करावा लागतो. कारण जरी ते कामासाठी बाहेर गेले
आणि आजच्या प्रोफेशनल जगामध्ये आपण म्हणतो तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ शिका वगैरे, ते पण शक्य जेव्हा नाही आपले आई वडील घरामध्ये आजारी आहेत तेव्हा इतका स्विच ऑफ होत नाही. मग आम्ही काही वेळेला तुला आठवत असेल तर काही फॅमिली सांगतात आम्ही घरी CCTV कॅमेरे बसवलेत हो, हो, की तो अगदी अटेंडंट काय common. करतोय आणि आमची आई काय करते. पण एवढं होऊन भागत नाही, कारण काळजी घेतली गेली की नाही हे म्हणजे काय म्हणजे काय हे हेच पॅरामीटर कुटुंबियांपाशी नसतात. आणि मग अटेंडंटशी आणि आईचं जमत नाहीये, बाबा त्याला समजून घेत नाहीयेत, ते नीट खात नाहीयेत, ते चालत नाहीयेत, ते आज बसूनच राहिलेत, अशा सगळ्या लक्षणांकडेच लक्ष दिलं जातं. म्हणून ती तुझी अगतिकता शब्द हो. वापरलास, पण त्याच्यामध्ये तोवर ते नेमकं अगदी काय आहे थकलेले असतात. हेच माहीत नाहीये. म्हणून आपण थकवा कसं येतो तो त्या माणसाच्या वागण्याचा येतो की काही केलं तरी नाहीच उपाय नाही सापडत आहे आपल्याला, आणि आता आम्ही नाही करू शकत. पण हे सुद्धा शब्द येत नाहीत नाही येत. तोंडातून. अजूनही आपल्याकडे ते शब्द येत नाही. राईट. करत राहतो शेवटपर्यंत आम्ही, पण आता आम्हाला कारण मदत आता हवी आहे असं खरं म्हणजे ते आहे. त्याची काही कारणं असतील की तपसमध्ये इतका म्हणजे अगदी जेव्हा शक्यच नाही तेव्हाच येतात. थोडंसं आधी आले असते तर सिच्युएशन खूप छान मॅनेज झाली असती किंवा घरच्यांचा त्रास वाचला असता, हे लक्षात येत नाही. तर त्यावरती आपण काही गाईड करू शकू का, की कधी आपण संस्थेत ठेवण्याचा विचार केला ओके. पाहिजे? मी बरेच वेळेला या गोष्टी बोलते खरं म्हणजे, कारण आपल्याकडे हल्ली अशाही फॅमिलीज येतात की ज्यांना घरीच सांभाळायचं असतं आणि ते हेही सल्ले घेतात की आम्ही नेमकं कसं करू. काय करू घरी, कसं पण नंतर त्यांचा शेवटचा प्रश्न हा असतो की पण मग आम्ही केव्हा निर्णय घ्यावा, किंवा कितीतरी फॅमिलीज फोनवर आपलं काउन्सिलिंग घेतात हो. की आणायचं आहे तर खरं, पण निर्णय तर घेता कसा येत घेऊ, नाहीये, कधी घेऊ कधी घेऊ कसा आणि कसा घेऊ. निर्णय. अगदी बरोबर आहे. काही गाईडलाईन्स आपल्याला खरं त्यांच्यासाठी करता येतील, ज्या आपण एरवी फॅमिलीजना सांगतो. एकतर ऑर्गनाइज केअर काय आहे हे फॅमिलीजने आज समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही केअर होममध्ये एकाला दुसरा माणूस असतो. आज हा आजारी आहे तर दुसरा आहे, जे घरी होत नाही. एक अटेंडंट आपण त्याला त्याची ड्युटी लावलेली आहे, पण तो अचानक आला नाही तर ब्युरोकडनं दुसरा माणूस पाठवला जाईलच याची खात्री नाही देता येत. त्यांच्याकडे पण पाहिजे ना आणि परत माणसाचा ब्युरोचा पुरवठा. असा अनुभव आपल्याला सांगतातच ना की ते हो. ट्रेंड नसतात माणसं, करेक्ट करेक्ट. किंवा स्पेशली डिमेन्शियासाठी बरोबर. त्यांची केअर खूप वेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. तर ते knowledge सगळं असणं- ऑर्गनाइज केअरमध्ये येणार आहे. म्हणजे अटेंडंट एकाला दुसरं असणं. बरं, समजा आपल्याला उचलून व्हीलचेअरवर बसवायचंय, व्हीलचेअरवरनं बेडवर बसवायचंय, अशी जेव्हा फेज येते हो. एका माणसाला ते जमत नाही. मग अटेंडंट प्लस घरचा माणूस, मग त्याच्यामध्ये जर पुरुष माणूस घरात नसेल किंवा बाई तेवढी सक्षम नसेल, हल्ली असं नाही राहिलेलं, महिला आणि सुना मुली हे पण खूप चांगल्या काळजी घेतात, पण याचं ट्रेनिंग कुठे असतं? अटेंडंटना नसतं पण फॅमिली मेंबर्सना तरी कुठे शक्यच ट्रेनिंग नाही आहे? ना कसं. साधं कुशी बदलणं किंवा उठून बसणं, याच्यामध्ये आपणही बघतो हात ओढतात, खांद्यातनं पकडा, पण किंवा म्हणजे हे सांगता येत नाही. आपल्याला असं सांगता येईल का की जेव्हा फिजिकली स्ट्रेस येतोय असं फिजिकली आणि मेंटली. हा, तो तर खूपच महत्वाचा. फिजिकली स्ट्रेसही आपण मेजर करू शकू, किंवा सरळ सरळ ते सांगतील बेडरिडन माणूस आहे, आम्हाला आता नाही त्यांचं जमत आहे, किंवा अचानक भूक कमी झाली आहे, किंवा असं काही आपल्याला कळू शकेल. पण त्यांना आलेला फटीग आहे, म्हणजे मला 2-3 मेंटल हा जो स्ट्रेस आहे फॅमिली मेंबर्सवर, तो आपण छान हे समजावून सांगू शकू हो का हो. की म्हणजे मला 2 फॅमिलीज आत्ता आठवत आहेत इमिजिएटली. त्यांनी 3दा काउन्सिलिंग घेतलं माझं. 3 महिने ते बोलत होते आपल्याकडे येतं. आणि मग त्यांनी फायनली डिसिजन घेतला. तेव्हा पहिल्यांदा बोलले तेव्हा असं झालं होतं की आम्हाला कळतच नाही आहे की आता त्यांच्याशी आम्ही रोज बोलू कसं, त्यांना सांगू कसं. बरं, ती जी व्यक्ती असते ती आत्तापर्यंत वेगळी वागत असते. म्हणजे त्या एका फॅमिलीच्या केसमध्ये असं मला आठवतं आहे की ते सायंटिस्ट होते स्वतः आणि मॅथमॅटिक्समधले ते प्रोफेसर का प्रोफेशनल होते, आणि हे सगळं विसरले होते. हाच धक्का ती फॅमिली पचवू शकलेली नव्हती. पर्टिक्युलरली स्पाऊससाठी खूप अवघड करेक्ट. असतं ऍक्सेप्ट. आणि मग त्यांचे छोटे छोटे प्रश्न की यांना हे लक्षात राहत नाही, ते लक्षात राहत नाही, मग त्यातनं होणारी चिडचिड, त्यातनं गेलेला कॉन्फिडन्स, आणि मग एक दिवस उठायचंच नाही, मी आज इथेच बसणार आहे असा हट्ट, किंवा मला सांगू नका चालायला तुम्ही,
किंवा मला जेवणा खाण्याच्या बाबतीतही सांगू नका, पण म्हणजे असं सुरू म्हणता येईल होतं. का की हट्टीपणामुळे किंवा म्हणजे समजत नाही जेव्हा हे असे का वागतायत, तेव्हा तुम्ही मदत घ्या. हो, तेव्हा पहिलं काउन्सिलिंगला तरी या. काउन्सिलिंगची हा म्हणजे आता आम्ही काय करू हे विचारणं फार गरजेचं आहे, कारण इथे फॅमिली आपला आपलाच निर्णय घेते. हो मग मुलीला बोलवून घे, मुलाला बोलवून घे, मग कोणीतरी एखाद्या नातवंडाचं ते आजी आजोबा ऐकत असतात, त्यांनी कायम समजून पण सांग. या सगळ्यामध्ये डिमेन्शिया प्रोग्रेस होत जातो ना ग. तो प्रोग्रेसिव्हच आणि आहे. तेव्हा मग असं सांगता येईल का की त्या त्या वेळेला आजीला किंवा आजोबांना कशाची गरज आहे हे ओळखून. हो, नेमका पॉइंट मी असं सांगू शकीन की त्या केअरटेकरची पण आता तब्येत खराब व्हायला लागली आहे. हो ना. कारण आजी आजोबा जर एकमेकांना सांभाळत असतील, म्हणजे कित्येक आत्ताच्या रिसेंट हो, एकटे फॅमिलीजमध्ये राहणारे आजी असं आजोबा दिसतंय असतात. की मुलं परदेशात आहेत किंवा दुसऱ्या गावाला आहेत, आजी आजोबा इथे एकटे राहत आहेत. आत्तापर्यंत आमची आई करत होती किंवा आत्तापर्यंत आमचे वडील करत होते, पण आता ते कंटाळलेत. म्हणजे कंटाळले हा सुद्धा शब्द खरं म्हणजे वडिलांनी आणि आईनी उच्चारलेला नसतो, ते दिसतंय. पण ते दिसत असतं मुलांना. कंटाळलेत किंवा त्यांना होत नाहीये, आणि मग यांची वेगळी चिडचिड, ज्याला आजार आहे, आणि जोडीदाराची वेगळी चिडचिड, आणि मग त्यातनं सगळं बिनसत गेलेलं, आणि त्यातनं एकमेकांवर आरोपाआरोपी. ही वेळ आहे की ऑर्गनाइज विचार केअर केला पाहिजे. आपल्याला विचार आणि केला पाहिजे, तोवर भले असं ते लक्ष- फिजिकली डिपेंडंट नसतील. हां. आणि कितीतरी वेळा आपल्या लक्षात आलं की स्पाऊजलाच इतका ताण आलेला असतो की त्यांच्याच लक्षात येत नाही की डिप्रेशन आलेलं आहे, किंवा काही वेळेला त्यांना ती लक्षणं स्वतःमध्ये दिसायला लागतात. हो हो. आणि काही वेळेला इस्पेशली आज्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी आयुष्यभर काहीच केलेलं नसतं दुसरं, काहीच नाही. पण माझ्याशी बोलताना सांगतात ना, गाण्याची आवड होती, हां. मग मी आता गाणं शिकायला लागली आहे, किंवा चित्रकला वगैरे नाही फारशी आत्तापर्यंत मी बघितली, पण वाचन किंवा आणि सगळं वेगवेगळ्या थांबलेलं हां, असतं. सगळं थांबलेलं आहे. आणि आता मग त्यांनी, म्हणजे जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात फॅमिली मेंबर्स, तेव्हा आपल्याकडे येऊन आजी आजोबा राहून एक 15 दिवस झालेले असतात. त्या 15 दिवसामध्ये सुद्धा खरं म्हणजे त्यांच्या स्पाऊसनी वेगळं काहीतरी करायला सुरुवात केलेली असते. हां. पण हे त्यांना असं वाटतं की आता हे नाही म्हणून मी करायचं का, म्हणजे हे गिल्ट गिल्ट त्यांच्या मनामध्ये खूप असतं की गिल्ट हा फॅक्टर तर हो, आपल्याला हो. रोजच दिसतो. म्हणजे त्यांना अनेक मित्रमंडळी म्हणतात की अरे तू आता आमच्याकडे ये बोलायला, आम्ही येऊ का गप्पा मारायला, पण हे घरात नाहीत तर आता मग मी गप्पाच मारायच्या का, हे घरात नाहीत तर मग मी आता ट्रिपला जायचं का, किंवा इतके वर्ष माझ्याबरोबर माझी मिसेस होती, आता मी हे एकट्याने करायचं का, हेही प्रश्न आणि खरं त्याचं म्हणजे guilt पडलेले येतं. असतात. हो, पण त्याच्यावर जेव्हा मी बघितलंय की पल्लवीचं एखादं काउन्सिलिंग सेशन झालं तरी मला नंतर फीडबॅक असतो कुटुंबियांकडनं की आमचे प्रश्न संपले आणि सगळं आभाळ आता मोकळं झालंय. मोकळं झालंय. पण त्याचं कारण सांगू का, आपण जो ऍक्सेप्टन्स दिलेला असतो ना, तो त्यांना इतर नातेवाईक देत नाहीत. म्हणजे पहिले प्रश्न नातेवाईकांचे येतात, गरज आहे का, हा वृद्धाश्रम आहे का, हे तुम्ही असं दुसरीकडे त्यांना टाकताय का, की समाजातला जो हा प्रेशर आहे, समाजातलं म्हणजे मग अगदी जवळचे कुटुंबीय, अगदी त्यांच्या मुलांपासूनच जरी आपण हे केलं की 2 मुलं असतील तर एक मुलगा तयार असतो, त्याला ॲक्सेप्टन्स असतो की आपल्या बाबांना किंवा आईला आता मदतीची गरज आहे, किंवा डिमेन्शिया आहे हा सुद्धा ॲक्सेप्टन्स नसतो. आणि भावा बहिणींमध्ये मतभेद असतात, आणि कुटुंबियांमध्ये, इतर समाजामध्ये मग ते काय म्हणतील. खास करून मला वाटतं भावंडांमध्ये जो दूर राहणारा भाऊ किंवा बहीण असते, कारण त्यांनी ते बघितलं हा, त्यांना तो रोजचा अनुभव नसतो. हे जेव्हा कुटुंबीय तुझ्याशी बोलतात, कारण आता मी काउन्सिलिंगच्या इथे बसत नाही त्यामुळे माझाही प्रश्न आहे आणि प्रेक्षकांचाही, की तेव्हा तू काय सांगतेस त्यांना की हे जे सामाजिक प्रेशर आहे, की स्टिग्मा तर अजूनही आहे. हो, अगदी शहरी एज्युकेटेड अर्बन फॅमिलीजमध्ये सुद्धा हा स्टिग्मा आहे की अरे आईवडिलांनी तुमचं इतकं केलं आणि आता संस्थेत ठेवणार का असं, किंवा टाकणार का, असाही शब्द असतो. तर ह्या गिल्टविषयी किंवा ह्या प्रेशरला कसं काय हँडल करायचं.